सध्या बाजारात हिरवीगार, ताजी आणि स्वस्त कोथिंबीर अगदी मुबलक प्रमाणात मिळत आहे. तर बनवूयात कोथिंबीर वडी सिक्रेट इन्ग्रेडियंट्ससह व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, कसे आहात? सुरुवातीला कोथिंबीर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे, सुकवायची आहे आणि नंतर बारीक म्हणजे एकदम पातळ चाकू असतो ना त्याने कापून घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक कापली की वड्या कापताना तुटत नाहीत. आता वाटण पाहूयात. तर 150 ग्रॅम मिरची, 100 ग्रॅम लसूण, तसंच 50 ग्रॅम आलं घेतले आणि 2 चमचे जिरा जाडसर वाटून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यावरती 2 चमचे तीळ घालायचे, हिंग घालायचे, जाडसर वाटलेलं वाटण घालायचं आपलं आणि बेसन पीठ. इथं मी 1 किलो बेसन पीठ घेतलंय आणि हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपली थालीपीठाची भाजणी. त्यात तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता, बाजरी, ज्वारी कोणतंही पीठ घालू शकता. तसंच मीठ घातलंय, हळद घातली आणि ओवा हातावर कुस्करून असा घालायचा जेणेकरून चांगली चव येईल. परातीत हे बसणार नव्हतं म्हणून मी मोठं पातेलं घेतलं, त्यात सगळं शिफ्ट केलं, राहिलेली सगळी कोथिंबीर त्याच्यावर घातली आणि हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला, तिखट सगळं व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यावर मी 2 चमचे तेल घातलंय आणि सगळं पातेल्यात मिक्स करून घेतलंय. पाणी घालायची घाई करायची नाही. सगळा मसाला, तिखट, मीठ सगळं कोथिंबीरीला चोळून घ्यायचंय. कोथिंबीरीत ऑलरेडी मॉइश्चर जास्त असतं. एका बाजूला स्टीमर ठेवून त्यात लिंबू घालायचंय, पाणी उकळायला ठेवायचंय, त्याच्यावर जाळी ठेवून द्यायची. एकदम पाणी नाही घालायचं. जेवढे उंडे करायचे तेवढंच मिश्रण काढून घ्यायचंय. 2-4 चमचे म्हणजे अगदी थोडंसं पाण्याचा सबका देऊन घट्ट पीठ मळायचंय, सैल नाही करायचं. त्या पद्धतीने बॅचमध्ये पीठ मळून घ्यायचंय, एकदम मळायचं नाही. मी कोथिंबीर भरपूर प्रमाणात ठेवते जेणेकरून कोथिंबीर वडी छान लागते. बेसन कमी घालते. कोणी कोणी चौकोनी वड्या करतं, थापून उकडून. कोणी बेसन शिजवून घेऊन त्यात कोथिंबीर घालून शिजवून त्याचे थापून वडी करतात. माझी आई अशी करायची पारंपरिक पद्धतीने, मी तिचं शिकले. वरून भरपूर सारं तीळ लावते मी. खूप छान लागतं. तळल्यानंतर ते पांढरे तीळ असे उठून दिसतात आणि खूप सुंदर वाटतात. स्टीमरला तेल लावून घ्यायचंय, सगळे उंडे सेट करून द्यायचे. 10 ते 12 मिनिटात वड्या चांगल्या उकडतात. दुसऱ्या पण बाजूला मी पातेल्यावर चाळण ठेवून उकडून घेतले होते. अशा पद्धतीने सगळ्या वड्या उकडून झाल्या. उंडे थंड झाले की वड्या कापून घ्यायचे. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा पद्धतीने. कढईत तेल गरम करायला ठेवलं. वड्या सोडून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायचेत. मीडियम फ्लेम ठेवायची आहे. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो करा. बाय.